म्हणलंय की माझ्या मालकानं किती मोठं पोल्ड हा आज गाडी खाली करते एकदम खाली करते म्हणजे गाडी खाली कर रोज गाडी खाली कर पाला हाय येऊ पाल्यामध्ये बसेल मला चिवचिव होईल राहू दे नग नग राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. 2 मिनिटं नाही बसायचं बाबा बाबा डाळ द्या, दे मला, रात्री नाही खाल्ली. मला बी डाळच खायची मला कांद्याची पात मला कांद्याची पाती चल कांद्याच्या बरोबर पाती बरोबर मी कांदा खाणार 2-3 घासाची डाळ ती पात खात नाही डाळच पाहिजे करड डोळ्यात. डाळ खातो तुला आवडत नाही ना वाटतं डाळ कोण अवघड डाळ आवडत नाही ती पातळ भाजी केली पातळ कांद्याची पात पातळ असली लगेच खातो मग खा असं पाणी पाणी द्यायचं सगळं काही भाताचं माहिती द्यायचं तुझ्याकडचं मला भात खायचं जरा खाना 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 किंवा निंगळीने हात धुतात तो एकटाच होईल रे. तुम्हाला दोघाला धुण्यासाठी पाणी ओढू नका रे पाणी ओढू नका आता उन्हाळा दिवस आहे हो ती कॅन्ड येतं कॅन्डाला आणि बरोबर अर्धा कॅन पाणी पिलं असं नाही पोरांनी नाही काय नाही 2 मुळ्या टाकले की कॅन्डाकड 2 मुळ्या टाकले की कॅन्डाकड 2 मुळ्या टाकले की कॅन्डाकड जनावराला बी ताना लागा त्यात पाठवून उरका नाही काल बायलांना लय पाणी पिले ते मग अवघड काल बायला किती पाणी पिले परत दिवशी पाणी पिले रे आई हो. कॅन्डाला पोतं बांधायचं आणि रात्री पाणी भरून ठेवायचं गार्डन होते राहते ग बाई आता नाही जरा पुरी 15 दिवस पुरी दी लवकर जाऊ दे मला गाडी वाढ. थोडी डाळ टाका मला डाळ पाहिजे. थांबा माझ्या हात दूध द्या माय जायचे फड बघायला अरे बाबा गाड्या भरून जाय हो ना गाड्या भरून निघणार आहे गाड्या भरून म्हणलं धरा सुन बाय असं धरा जरा गेलो बाबा काय झालं ग? का वाजलाय चपका. असं मारलं असं खाजवलं की नाही? खा जाऊ दे तुम्ही जवळ बसव नका बरं तुम्ही एक टाकला की होंडी त्यांच्या पाशी बसलं भांडणं होते त्यांच्या पाशी बसलं भांडणं होते कोणाचे भांडण होते नवऱ्याचे आहेत का ह्यांच्या दोघांचे सगळ्यांचे फक्त ते प्रीतम भाऊजी एक आहेत वा. त्याचे मारीत नाही त्यांना. एकदम भाऊजी कसा काय हेच झालाय इंजेक्शन घ्यावं लागतं काय वाहून गेला प्रीतम भाऊजी. नाही प्रीतम भाऊजी संध्याकाळी 12 बी वाजले ती 1 बी वाजले टुई टुई ओ नो Oh no. ओ नो मेसेज करू करू ते मोबाईल ओ नो म्हणून म्हणून सगळं हे व्हायला लागले माहिती का प्रीतम भाऊजी सारखा साथी बी झालाय ओ नो त्याने आम्हाला झोप येऊ दिली नाही साहेब. चमचा टाकला साधी त्याच्यात काय म्हणे तू काय भात टाकला कशाने वाढायचे त्याने दुसऱ्याला झोप येऊ दिली नाही मला गाडीत झोपायला होतो मी आज पिलेटी जास्त आले की चंप्या येणं कुठं टाकू म्हणे तू म्हणलास काय रस्सा टाकलास तरी नाही. अरे कांद्याची भाजी बाबू ह्या टायमाला काय करायचंय जीसीपीचं खोर आपल्या संगच आहे अजून कोणाला ते राजबी नाही इसरून घरी द्या भाकर भाकरी आणल्या का मला पाहिजे मला बी पाहिजे. इथली उठून जाणार आहे. मला बी एक खायचं की एकच खाते नाही इकडं आणतो. धर. चला नाही खायची का खायची आई तुम्हाला घ्या आणि डबा द्या मला ए, दादा गाणी कमी कर ना हा धरा भात पुन्हा कुणाला द्यायचा लवकर हा मी बी आईवणीच करणार आहे तुम्हाला खायचंय आज भात पटापटा द्यायचं बरं, खायचं ते सोडलं सुमसाम जगात आलोत म्हणा आपण सुमसाम जगा बघा आम्ही जंगल. सुमसाम अवया दुनियामध्ये कुठं सुमसाम जगा नाही हा सगळे चिमणे आहेत पाखरा चुची वाजते नाही चिमण्या पाखऱ्याची जास्त आहे बघा कसं चाय 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 वाजाय रे एकदा गाराचा पाऊस होऊ द्या सगळे गप्प बघ असं तुला मारी बागू आई मला या उचला काही कडी त्याची त्यांना काय भाजी झाली माझा आई हा? कांद्याची भाजी लई भारी आहे ना कांदी पात हा कांदी पात बरं कांद्याची ते पात द्या ना मला बी खायला अशी कांद्याच्या पाती सोबत कांदा खायला ती काय खाती हे खाऊन बघ जरा असं धरा व बस का बस इतका. गाडात देते घासभर तरी भात पाहिजे गाडा सगळा मुळत आला ते आता बायकोला स्वयंपाक केला वास घ्यायचा ना अहो भात घेतला का बघायला कसा रिटर्न सगळ्यांना घेतलं खायला लागले तर अरे
सगळं कोपऱ्यात कांद्याची पात टाक. नको बरी डाळ टाकते मला डाळ वाटत नाही. आज लय भारी राहिले कांद्याचं. काय झालं काय झालं गं? मग घ्या बाप आणला नको मग लय तिकडे कांदा द्या. यात कांद्याची पातीची भाजी. त्यात कांद्याची पाती लय तिखट आहे का ना आई रात्री काळजी पात चिरायला तर डोळ्याला पाणी येत होतं. कांदा लावताना पाजली असते ना म्हणून ती थोडी लावताय माझं शर्ट आज घरी राहिले तीन लावली उचल्यावर ना असं दिलं म्हणून. तुम्ही बी नाही ना आणलं त्यांना द्यावं लागलं. आता उठलं की अजून काय बांधणारे मुळे ना 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 ना. आता कशाला बांधली बसती? कोणा बसलं माणूस? तुम्ही जीप बाहेर जाऊ नका तुमची जीप पहिली काढून घेईन बघा तुम्हाला त्या सांगायला. गाडीचं, त्या माणूस गाडीचं, बसलं की त्या गाडीचं बांध. अलीकडे आधी बांधायचं म्हणलं की नाही का नाही का स्पायडरमॅन परता परता. ती दाढी अशी खायला लागत. ते लांब ताटात पडून स्पायडरमॅन होतं ते. पडा कुठं खाली बी. काय नाही. बघा बघा दीदीचा बाप ती जेव्हा खायली खा म्हणून- म्हणलं तेव्हा खाल्लं नाही. ती खायली म्हणून माझ्या तोंडाला पाणी आलं. ते द्या ना माझ्याकडे बुडका कोणतं? अगं शेंडा. ठीक आहे तुमच्या पशी कोयत आहे कोयत होत ना ते. कोयतून ते गाडी वळवताना ध्यानात ठेवा. आजारी एक काम करा ना गाडी इथं लावा तुमची इथंच लावायची ना. इथं अशी उभा हम्म. आणि उभा बागाजाराला लावा, असं खांदा लावा तिरपट संगीतच्या पात्रावर लावायची. संगीत बसला त्या बैल पात्रावर. का झोपला बघा ना ते राजा बी. गुन्हा बी झोपला सगळे पलीकडला एक आहे ते उभा आहे बघा बाकी सगळे झोपले म्हणजे झोपत तरी खाऊ द्या. काय लावलं व? माणसाला झोपी डाळ येते, चांगली झाली जनावराला का? झोपी येते. बघा जनावराला झोपी येते. मसुराचं झाड देवाला झोप आहे करायला काय माहिती. माणसाला जरा जास्त. खाऊ देव माणसं झोपले की ते बी झोपले. मग ही डाळ तुरीची डाळ नाही झोपत. देव झोपलं सगळं अवघड पांढऱ्या होईल. भातात आवडते. मॅच तुला तुझी चालस का मला तरी त्याला माहिती आहे का काय आता साखळी कुठून घातली गळ्यात आता बस आहे ना मी दिली कशाला घालायची बागा ती? मी अंडी जत्रेतून धरून आणते. बेकार दिसते ती. तो लटकायचंच नाही तसं कुत्र्याच्या गळ्यात बांधल्यावर ओ, बाबा बाकरी बांधलं ना घरी होता का मी म्हणलं चांगलं वाटून बांधलं वाटायला का चांगलं मला नाही चांगलं वाटायला मला वाटतं त्या वजन टाकून गेलं असतं त्या माळ्यात. कुत्र्याच्या गळ्यात आणलेली म्हणे. खूप भारी वाटायला दोन दोन अडकिलेत पुन्हा किती जणांना वापरलं सगळ्यांना काय झालं त्याचं तुटलं ह्याचं खराब झालं माझं तुटलं ना तोडलं आताच्या पोराला काय बी भारी वाटते पहिल्या माणसाला कपडे नव्हते घालायला
आमच्या माणसाला आताच्या माणसाला स्टाईल आहे फाटलेले कपडे गुडघ्यावर असतात त्यांच्या स्टाईल कुठे सापडलं रे शर्ट चौका त्यांच्या गुडघ्यावर आहे आणि टाईट कुठं बी कोणता दे कपडे कुठं बी कसे पैसे पुन्हा काय म्हणतोय मला कपडे नाही आई आमचं ड्रेसच नाही एक शर्टच नाही आमचं लय हुडकिले तुम्ही कपडे काढले का कोणचं ते असलंच ते मम्मी असलं कलरचं सिपिट डिझाईन कलरचं का होतं त्याला होतं कांद्याची पात देऊ ते बी फड फुटलं तू कोणतं मला बी जाय तुला बी देऊ पाणी देऊ ते काय तांबे तिथे पाण्यापासून बसून आहे बघ त्याच्यामुळे मी पाण्याकडे पोहोचते इकडे ते काय ना आता इकडे थोडी तुमच्याकडून पाणी येत नाही पाण्यापाशी मला बसायचं एक दिवशी नाही ग भाऊजी चालले माहिती आहे आम्हाला काय ढकल जाईल ते सगळ्याचा आवाज आला पाणी बकबका द्यायचं सगळीचा आवाज आला की असं बघायचं द्या पुन्हा पाहिजे होतं आज माझ्या असली बेकार घरी बी आली का मोबाईल मध्ये चार्जिंग नाही आम्ही रात्री मोबाईल लावून गेलते का नव्हते व कुणाचा लावला होता मला माहित नाही पण लावला ह्यांचाच लावला होता आणि मग कसं काय लावला अहो, चालू होतं रात्री माहिती का तिनं चार्जिंग लावायला गेली होती माहिती का तिचा मोबाईल बटन सुरक्षण आपण बंद केल्यावर तरी बी चार्जिंग लावल्यावर तुडून वाजते तसं वाजलं मी तसं ठेवून आले ऐक की इकडं बघ की रात्री चार्जिंग लावायला गेली ती वरून ते चार्जर नुसतं टकुरात कप कोणी इकडं दीदी कशी करते उई चक्कर चढली तिला रडायला होतं चक्कर झाली रडायला तिला त्याचा बोर्ड बंद पडला त्यानं नाही त्या बोर्डाकडे काय द्यायचंय बोर्ड नाही पण पडला बाबा अलीकडे पिन खराब झाली कोणची अलीकडून तेवढी पिन घेऊन येतात दिल्लीला फिरायला जातोच ना जरा काय आता फिरत नाहीस का वनावनाने दुकान सापडलं वाज पडायचं ना ते खावायचं त्याचं काटतं ठेवायचं मग मी लागत कोणत्याची पात फेकून देतात ना कांदे कांदे आणाय पाहिजे पातेच पोचता पाहिजे कांदा लावला तरी पात उगवण पण पात उगवल्यावर कांदा म्हणजे पात लावल्यावर कांदा नाही उगवत इतकं लावायचं इतकं वाढ लावल्या उशी वाड्या लावल्या उशी येते नुसता पाला लावायचा वाडा डोळे लावायचे डोळे त्याचा ते शेंडा लावले येते हो त्याला शेण लावून तू म्हणतो वाढ नाही खाल्ल्या म्हैस हागल निवर फाटा नाही शेण लावायचं इथे. वाढ नाही खाल्ल्या ते म्हैस म्हणा, हागल मी का म्हणायचं. असं काय लागलं सांगायचं वाढ नाही खाल्ल्या म्हैस कशी हागल तिकडे काय तो बोलतो ना हा बोलतो ना पेंटून आवडीला तुम्ही पुढं गेल्या मुरू घालायचं काम करू तुम्ही गेल्या गेल्या मुरू घालायचं काम करायला पाहिजे गेल्या गेल्या आजी जण ते दिदी शिरती कुठली कपडे उचलायला एक जणीने काढती भांडे एक जणीने काढती शेण ते गेला 3 कामी होते त्या. ते काम करता करता चूल पेटून लगेच पाणी येतोय ठेवावं लागतं. पाण्यावाला मला तर येत नाही. मला तिथं काय तो 2-3 तुकडे टाकायला व्हायला होय तुम्हाला मला तर मेका मोडतो जायचं टोपलं घेऊन 2-3 पिंडीचे खडे टाकायचे लगे पाणी वाटायचं. झालं मुरली शेण पिन काढून तर मुरत येते. सगळ्या उलट्या मोडून टाकलं तर वाकड्या तिकडे करून टाकलं ते ठोकलेले. गावाकडे जातील 2 हो बाबा गावाकडे आपली गाय रे भारी झाली ना. गाय
मेली असती इकडे आणि अंडे असते, वाटत फेकून द्यावं लागली असती. वाचत 10 रुपये चोर आली असती तर लगेच फेकून द्यावं लागली असती. आका नगच म्हणते दादाला म्हणलं होतं आधी दादा म्हणले इथं मलाच नाही हे होतं नाही तिला काय करू. आका बी म्हणली मग तो बोलत बघ आखतोस का तिथं दादाने चढायला गेली अशी अशी करायला पंडित उचला आकाला घे नग 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 माय नग माय तिचं नशीब म्हणायचं. आणली तेव्हा किती भारी होती. आपल्या दारात फक्त राणी मिळली बघ. कुत्रे एक बी तिकडे राणी मिली जब्या गॅब्या नाव ठेवलं की आंधळी मेली आंधळी आंधळी शिळी आणली होती तिला चांगलं केलं तिचे डोळे क्लिअर केले राणी पाठ आणली ती बारीक. तुम्ही आणलेली म्हणून सवलत बसली. 10,000 रुपये. इकडून डोळा चांगला त्या होता डोळ्याला लागलं तर बघा, मग आणली इकडून ती बघा. बिचारी. आम्ही लिंबू आणि कुकू तिच्या डोळ्यात टाकलाय ना तिथे लागलं होतं त्या डोळ्यात. लिंबू गेले तर बकर मीच घरी गेले आंधळी कागद घातला. आंधळी आणली ती गळून गेलेली होती ती सांभाळली मोठी झाली मस्त. लय भारी ऐकायची आम्ही जायच्या अगोदर गाडीवर उडी हाणून बसायची. रानामध्ये असल्या रानात बरं का ऊस होता चांगलं पाला आणाय गेलो तिला तसलं दुधानी सारखा पाला आवडायचा बघ. गेली तिला आम गेली तिकडं आम्ही तिला गेलो आमच्या माग माग होती तिनं खात खात तिकडे गेली. राणे राणे तर हुडकाना झाली. राणे नव्हते रे म्हणजे राणी होती बाबा राणी नाव ठेवलं होतं चंपा होती काय नाही राणी राणीसोबत ती पलीकडे गेली चांगली राणी राणी म्हणलं पुन्हा दिसली या कोपऱ्यात चलत आली या गाडी भरली जशी आवडली वरी जाऊन बसायची वाढायची. कोंबड्या सांभाळायच्या 2 कोंबड्या भरलेल्या गाडीवर कोंबड्या कोंबड्या बी सांभाळल्या कारखान्याला कोंबडी पिले होते आता वारकाले मारली की पळत यायची कोंबडी पाण्यात बसायच्या उन्हाच्या गाडी भरली नुसतं हाक मारलं तिथूनच उडून गाडीवर यायच्या. सोडून दिले तसंच घेऊन जायचं तसे डुरकुल्या कोंबाची काय? कोंबड्या डुरकुल तार सापडली यांना घरी बसल्या डुरकुलं बनवलं आणि खाल्लं मी गेलो पळत पुन्हा आपलं पिणे सापडलं की यायला शेवटचं एका पिढी पाण्यावर जाऊन लपलं हुडकतो ती सापडीच नाही. ती गाडी भरत तर सापडली ना. गाडी भरली बाहेर हाक निघलं मारली मला चल रे चालली गाडी भरली आणि दही दही म्हणून इकडे आले काप 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 बाहेर गेली भरली मारली की लगेच गाडी पाणी पाणी चित्राच्या पिल्यासाठी म्हातारी वापस गेली ती नाही की तेच पिलं पडलं होतं कोंबडीचं यार भाकर दे. इतक्यावर आलतात इतक्यावर पडली होती तर इतक्या लांब चलत आली तिने इतक्या लांब आता किती लांब आहेत आपण कारखान्यापाशी गेले बघितली इतक्या लांब पडलेली होती सगळ्या वाटाने मग सगळं बाई तोड दुखत पण तिने हुडकूनच आणली. पाणी पाते विकल्या का काय केलं रे आपण ते रंजना मावकडे दिले होते ठेवायला ते रंजना मावला चुसच मारायची त्याला भूक लागली की तिला नव्हती आपल्याला चुस मारित होती खायची असं आपण भाकर काय बसल्यात ते तिला डब्यात तांदूळ आणि बाजरी टाकून आणायची मग ते ढक्कन असं करायचं ढक्कनात पाणी टाकायचं आणि ते तांदूळ दोघी जण यायच्या खायच्या दोघी गम व्हायला. पाणी प्यायच्या ते पुसायचं त्याला लावायचं मग आता वाड गोळा करताना मागं चालायच्या उठं किडू काटो खायच्या मग पडलं की नीट गाडी खाली जायच्या ते गाडी भरायला चालू करायच्या वाका 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 गाडी खाली मग वाडे बांधून टाकलं हे केलं चला म्हणलं की असं करायचं म्हणजे धरायचे की डुरकुलं टाकायचं मग स्वेटरने बांधून टाकायचं आई तुला घालायचं ते मी हे जी भाजी ती ना म्हणजे आई गांधीची पट्टी अगं बाई तो पुरतीच राहिली आहे का? चटणी ती त्यापुरती आहे मला चटणी दे ना आई वाक घे ना तुला खायला. आहे त्याच्यामध्ये भाजी वेगळी मला नाही भाजी खायची मला ते. काय भिकाऱ्यावानी करते काय खायची त्याला भाजी नाही खायची पण चटणी खायची अरे